आज आपण अगदी झटपट होणारे कुरकुरीत असे मुगाचे भजे बनवणार आहोत. हे भजे आपण इतके सोप्या पद्धतीने आणि अगदी कुरकुरीत कसे राहतात सोडा न वापरता झटपट बनवलेले आहेत. त्यासाठी काय केलं, एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतली, ती रात्रभर पाण्यात भिजत घातली. त्यानंतर सकाळी उठून 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आपण ती संपूर्ण पाणी त्यातलं काढून घेतलं. त्यानंतर अर्धी डाळ आपण मिक्सर जारमध्ये टाकली आणि पाणी न घालताच आपण वाटून घेतली. यात वाटताना अजिबात पाणी घालू नका, नाहीतर पीठ लगेचच पातळ होते आणि भजी अजिबात फुलत नाही. त्यानंतर अर्धी डाळ तर आपण दळून घेतली. त्यानंतर अजून जी उरलेली डाळ होती तीसुद्धा आपण संपूर्ण मिक्सर जारमध्ये काढून घेतलेली आहे. यातसुद्धा आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे. त्यामध्ये आपण भरपूर अशा मिरच्या घेतल्या आणि 10-12 लसणाची पाकळ्या घेतल्या. लसूण थोडासा जास्तीचाच टाकावा. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली, 2 चमचे जिरे घेतले. हे सगळं टाकल्यानंतर त्याचंसुद्धा पाणी न घालताच आपण वाटण तयार करणार आहोत. बघू शकता अगदी घट्टसर असं आपण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं फेटता येतं ना तेवढं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी फुलून जातं. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. या भजींमध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही. सोडा न वापरता सुद्धा भजी एवढी छान अशी मस्त जाळीदार झाली होती आणि अगदी कुरकुरीतसुद्धा होते. 10 मिनिटं आवर्जून झाकून ठेवा, म्हणजे पीठही छान फुलून जातं. त्यानंतर तुम्हाला यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा असेल तर तो सुद्धा टाकू शकतात. मी अर्ध्या भजींमध्ये टाकलेला आहे, तर अर्ध्या भजींमध्ये टाकलेला नाही. जर तुम्हाला संपूर्ण पिठामध्ये टाकायचा असेल तर मोठा कांदा बारीक चिरून टाका. त्याने सुद्धा भजी अगदी चविष्ट लागते. त्यानंतर कडकडीत तेल तापायला ठेवायचं आणि मंद आचेवर भजी अशा पद्धतीने सोडून घ्यायची. जास्त मोठी सोडायची नाही, थोडी छोट्याच आकाराची सोडायची, म्हणजे आतूनसुद्धा अगदी खरपूस होते आणि अगदी छान अशी फुलते. तुम्ही बघू शकतात भजी अगदी मस्त अशी गोल गोल फुललेली सुद्धा आहे. अगदी कुरकुरीत तांबूस रंग होऊस तर मस्त तळून घ्यायची. अगदी मस्त अशी कुरकुरीत आपण तळून घेतलेली आहे. ती आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या तेलामध्ये संपूर्ण भज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि छान तळून घ्यायच्या आहेत. अगदी कुरकुरीत तळायच्या. याला काय असतं माहिती का, तेल अगदी कडकडीत तापवायचं आणि नंतर फक्त मंद आचेवरच भजी तळायची. गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर भजी मधूनसुद्धा कच्ची राहते. खायला सगळं पीठच लागतं. म्हणून जेवढं मंद आचेवर तुम्हाला तळता येईल ना तेवढं मंद आचेवरच तळा. बघू शकता अगदी छान गोल गोल मस्त अशी ही आपली मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे. काही कांद्याची आहेत तर काही बिना कांद्याची. अगदी खायलासुद्धा सॉफ्ट लागते. आतूनसुद्धा तुम्हाला दाखवते अगदी अशी पोकळ झालेली आहे, मस्त अशी खरपूस झालेली आहे. या पद्धतीने मस्त मिरचीसुद्धा तळून द्या आणि छान अशी खायला घ्या. इतकी चविष्ट लागते. सकाळी नाश्त्याला बनवली ना तर अगदी छान. एकदा नक्की ट्राय करा.